नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। जो व्हिडिओ आहे बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या PhD फेलोशिप 2023 संदर्भातला। हो मित्रांनो, यावर्षी पहिल्यांदाच या तीनही संस्थांनी PhD फेलोशिपसाठी निवड करत असताना एक CET घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि 24 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीनही ठिकाणी ह्या परीक्षा आयोजित केल्या। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा झाल्यानंतर परीक्षेमध्ये गोंधळ झाला आणि महाराष्ट्र सेट विभागाची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिकाच पुन्हा यांनी ॲज इट इज वापरली असा विद्यार्थ्यांनी आक्रोश निर्माण केला। काही दिवसातच ही जी परीक्षा आहे, ही जी CET आहे, ही महाराष्ट्र सरकारने रद्द केली आणि पुन्हा एक CET 10 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील ह्याच ठिकाणी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 2022चे जे विद्यार्थी आहे बार्टीचे, तर बार्टीचे विद्यार्थी सातत्याने आंदोलन करत होते आणि या आंदोलनाचा त्यांचा मुख्य उद्देश होता की सारथी आणि महाज्योतीच्या संस्थांनी ह्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिलेले आहे, मग बार्टीच्या विद्यार्थ्यांना का नाही। आणि ह्या जे आंदोलन त्यांनी केलं तर ह्या आंदोलनाला फायनली यश मिळालेलं आहे आणि बार्टीचे जे महासंचालक आहेत त्यांनी काल एक नोटिफिकेशन बार्टीच्या ऑथोराइज वेबसाईटला पब्लिश केलं आणि त्यांच्या त्या सर्क्युलरनुसार 10 जानेवारी 2024 रोजी होणारी जी बार्टीची CET आहे 2022च्या विद्यार्थ्यांसाठी ती रद्द करण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी प्रश्न उरलेला आहे, सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं काय। या विद्यार्थ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालेला आहे, परंतु महाराष्ट्र सेट विभागाने याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की या तीनही संस्थांकडून परीक्षा रद्द झालेली आहे असं कुठलंही पत्रव्यवहार आम्हाला मिळालेला नाही आहे। त्याच्यामुळे हे जे बाकीचे विद्यार्थी आहेत सारथी आणि महाज्योतीचे, तर ह्या विद्यार्थ्यांनी त्यांची जी काही तयारी आहे ती तयारी करायची आहे। जोपर्यंत क्लिअर डायरेक्शन महाज्योती आणि सारथीकडून येत नाही तोपर्यंत ही परीक्षा होणार आहे असं क्लिअर आहे। तर मित्रांनो, फक्त बार्टीची जी एक्झाम आहे, बार्टीच्या विद्यार्थ्यांची जी एक्झाम आहे तीच रद्द करण्यात आलेली आहे, कारण याच्यामध्ये फक्त 2022चे विद्यार्थी होते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सारथी आणि महाज्योतीच्या 2022च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।